ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तालुक्यामधील विविध क्षेत्रामधील कामगार कष्टकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं केंद्र शासनाच्या धोरणांविरुद्ध निदर्शने केली आहेत। संघाचे अध्यक्ष कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे, कॉम्रेड शरद संसारे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आहे। मोर्चाचं निवेदन निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी यांनी स्वीकारलंय। मोर्चासाठी कामगार, सेविका, मदतनीस, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येनं हजर होते। यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब सुरुडे म्हणालेत की केंद्र शासनानं 29 कायद्याचे 4 श्रम कायद्यामध्ये रूपांतर केलं, त्यामुळे देशामधील कामगार कष्टकऱ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवून कंत्राटी पद्धतीला खतपाणी दिलं गेलंय। कुठल्याही क्षेत्रामध्ये कायम नोकरी नसल्यामुळे पेन्शन, ग्रॅज्युइटी मिळणं दुरापस्त झालं आहे। कंत्राटी पद्धतीमुळे न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क देखील हिरावून घेतलाय। यापुढे 8 तासाऐवजी 12 तासांचा दिवस धरण्यात येणार आहे। स्त्री कामगारांना रात्रपाळीमध्ये कामं करावी लागणार आहेत, त्यामुळे महिला कामगारांवरती अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच प्रचंड बेरोजगारीची वाढ होत आहे। याविरुद्ध एकजुटीनं संघर्ष करण्याचं आवाहन त्यांनी केलं। कॉम्रेड शरद संसारे यांनी म्हटलंय की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सेविका, मदतनीस यांना जाणून बुजून वेतन, पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि सुट्टी आदींचा लाभ दिला जात नाहीये। वर्षानुवर्ष सेवा देऊन पण त्यांना कायम कामगार संज्ञेमध्ये घेत नाहीयेत। सेविकांना योजनाबाह्य कामं देऊन कमी मानधनामध्ये जास्त कामं द्यायचे, त्यामधनं शासनाची महिलाबाबतची असलेली भूमिका स्पष्ट होते। शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नावरती आधारित किंमत देण्याऐवजी बाहेरून शेतमाल आयात करून येथील किमती नियंत्रित करतात। हे सरकार कामगार, शेतकरी विरुद्ध असून अदानी, अंबानी यांना पायघड्या घालत आहेत। हा सरकारचा खरा चेहरा आहे, हे ओळखलं पाहिजे असं ते म्हणालेत। तर यावेळी मिठूबाई शेख, आश्रू बर्डे, मालन माळी, सुमन कवाने तसेच सुनीता धसाळ, भागीरथी पवार, सुनीता साळवे, शोभा पटेकर, अर्चना कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, रमेश डुकरे, सुनील ठाकर, बाबूलाल पठाण, किशोर वाघ, जालिंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। आज महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने जे केंद्र सरकारने कामगार कष्टकऱ्यांचे जे 29 कायदे होते ते रद्द करून 4 कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे। या 4 कायद्यामध्ये पूर्वी जे कामगारांचे असलेले फायदे, कामगारांना जे असलेले हक्क, वेतनाचा हक्क, कायम करण्याचा हक्क, नुकसान भरपाईचा हक्क, हे सर्व हक्क त्या यांनी काढून घेतलेले आहेत आणि कंत्राटी पद्धत अंमलात आणलेली आहे। कंत्राटी पद्धत अंमलात आणताना कुठलंही कायद्याचं संरक्षण कामगारांना ठेवलेलं नाही। पूर्वी स्त्री कामगारांना रात्रपाळी काम देऊ नये, 6च्या नंतर कुठलीही स्त्री कर्मचारी रात्रपाळीत कामाला ठेवू नये असा जो कायदा होता तो रद्द केला आणि स्त्री कर्मचाऱ्यांना सुद्धा रात्रपाळीची ड्युटी करण्याला भाग पाडलेला आहे। असे हे 4 श्रमसंहिता कायदे नवीन आलेले आहेत। त्याच्यामध्ये पेन्शन, ग्रॅच्युटी, कंत्राटी पद्धतीमुळे पेन्शन, ग्रॅच्युटी ही सर्व कामगारांची बादच केलेली आहे। कुठलाही पेन्शन, ग्रॅच्युटीचा हक्क ठेवलेला नाही। केवळ औद्योगिक क्षेत्रामध्येच नाही तर जे सरकारचे उद्योग आहेत, सरकारी कर्मचारी आहेत,
त्यांना सुद्धा कायम नेमणुका आता बंद केलेल्या आहेत. कंत्राट पद्धतीने क्लास 4 ते क्लास 3 हे सर्व कंत्राटी पद्धतीने, ही इंजिनिअर क्लास 2 सुद्धा काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमणूक घेतलेला आहे. फक्त वन क्लास ऑफिसरच फक्त आता हाजरी पत्रकावर, मस्टरवर आणि पे शीटवर राहणार आहेत. पुढच्या काळात पे शीटवर सरकारी नोकर सुद्धा दिसणार नाहीये, अशी परिस्थिती या सर्व कायद्यांनी निर्माण केलेली आहे. जो कामगाराला कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा हक्क होता, ती लेबर कोर्ट सुद्धा रद्द करण्याचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याऐवजी लवादाकड त्या मागण्या सोपवायच्या असा एक निर्णय घेतलेला आहे. कामगारावर संपबंदी लादलेली आहे. यापुढेच कामगारांना संप करता येणार नाही. संप केला तर गुन्हे दाखल होतील. अशा या सर्व गोष्टी या केंद्र सरकारने या 4 संहिता कायद्यामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आणि ते रद्द करावेत म्हणून पूर्ण देशभर आज संप पुकारून आंदोलन, निदर्शनं प्रत्येक तहसील कार्यालयावर चाललेले आहेत, केलेले आहेत आणि लोक करतायत. एवढंच या निमित्तानं. आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आज तहसील मध्ये आलेले आहे आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी. आम्हाला गेले 2 महिने झाले केंद्राचं मानधन पण नाहीये आणि इतर ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती केली जाते. योजना बाह्य काम आम्हाला दिले जाते, ते रद्द करावे. आणि लाडक्या बहिणींचे काम पण ते फार जबाबदारीचं आहे, ते पण त्यांनी आमच्यावर दिलेले आहे. त्या कामाची आम्हाला सक्ती करू नये. केवायसी त्यांनी सेतू केंद्रात करण्याचे त्यांना सूचना द्या तशा लाभार्थ्यांना. आणि आम्हाला जो मोबाईल दिलेला आहे तो 4G चा मोबाईल आहे आणि अजिबात चालत नाही, चांगल्या कंपनीचा नाही. आणि आता प्रत्येक काम आम्हाला मोबाईलवर आहे. FRS याचं त्याचं सगळे काम मोबाईलवर आहेत. तर चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावा किंवा टॅब द्यावा अशी आमची मागणी आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.